इचलकरंजी शहर परिसरामध्ये 51 कोटीच्या निधीतून रस्त्यांची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. शहरातील अण्णा रामगोंडा शाळा परिसर आणि दुर्गामाता मंदिर या ठिकाणीही रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पण चांगल्या रस्त्यावर पुन्हा रस्ते करण्याचं काम सुरू असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांना मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले. त्यानंतर मक्तेदार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर हेही तिथं आले. ज्या ठिकाणी रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी हे रस्ते करावेत, ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या ठिकाणी करू नये, ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्या ठिकाणी पॅचवर्क करावं, अशा सूचना प्रकाश मोरबाळे यांनी मक्तेदाराला दिल्या. पण तिथंच असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांदेकर यांनी हे रस्ते वरून मंजूर करून आणले आहेत, त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका, असं प्रकाश मोरबाळे यांना बजावलं. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन हाणामारीचा प्रकारही घडला. हा गोंधळ झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आणि दोघांना शांत राहण्याचं आवाहन केलं. या प्रकरणी प्रकाश मोरबाळे यांच्या विरोधात संतोष कांदेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.